नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर MP शेळके, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट पेपर नंबर 111 BA-TY सेमिस्टर 5 यामधील युनिट सेकंडचा आहे क्लासिकल पिरियड, जो आपण चालू आहे आपलं युनिट सेकंड. यामध्ये आपण या अगोदर रिकार्डोज यांची जे काही डिस्ट्रीब्युशनिस्टिक विचार आहे, रिकार्डोज थिअरी ऑफ व्हॅल्यू आहे, हे अभ्यासलेलं आहे. आज आपण रिकार्डोज थिअरी ऑफ रेंट हे या ठिकाणी अभ्यासणार आहोत. रिकार्डोंचा खंडविषयक सिद्धांत किंवा रिकार्डोज थिअरी ऑफ रेंट. रिकार्डो यांचे नाव जरी खंड या सिद्धांतासोबत जोडलेले असले तरी त्यांचा पूर्वी निसर्गवाद्यांचं लिखाणात म्हणजे बघा, डेव्हिड रिकार्डो यांचं नाव जरी खंड या सिद्धांतासोबत जोडले गेलेलं असलं तरी डेव्हिड रिकार्डो पूर्वी निसर्गवादी जे काही विचारवंत होते त्या विचारवंतांच्या लिखाणामध्ये राष्ट्राची संपत्ती वाढ करणारा एक घटक म्हणजे खंड आणि तो निसर्गाची देणी असते असे मानले जाते. म्हणजे हे निसर्गवाद्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं. तसेच ॲडम स्मिथ, जेम्स अँडरसन, रॉबर्ट टॉरेस व माल्थस इत्यादी अर्थतज्ञांनी खंडाची चर्चा केली. परंतु रिकार्डोंच्या खंडविषयक विवेचनात शास्त्रशुद्ध व सविस्तर विवेचन असं कोणीही केलं नाही. जसं डेव्हिड रिकार्डो यांनी खंड हा सिद्धांत शास्त्रशुद्ध व सविस्तर मांडलेला आहे, त्याप्रमाणे वरील जे काही नावं घेतले आपण, जे काही बघितले आत्ता हे अर्थतज्ञ यांनी एकानंही डेव्हिड रिकार्डोप्रमाणे शास्त्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने खंड या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. म्हणून डेव्हिड रिकार्डो यांचं नाव खंड या सिद्धांतासोबत जोडले जातं. रिकार्डोने खंड सिद्धांत का मांडला? आता 19व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये इंग्लंडमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या. बघा, इंग्लंडमध्ये 19व्या शतकाचं जे पूर्वार्ध चालू होतं त्या पूर्वार्धामध्ये जे अन्नधान्य होतं, जे काही जीवनावश्यक वस्तूमध्ये अन्नधान्य मोडत होतं, ह्या अन्नधान्याच्या किमती वाढत होत्या. तर काही लोकांनी किंवा काही लेखकांनी ह्या किमती का वाढत आहेत असं विचारलं असतं. त्यांनी काय सांगितलं की जमीनदार जास्तीत जास्त खंड घेतात असे सांगितलं. परंतु रिकार्डोला हे कारण मान्य नव्हतं. नेमकं खरं कारण काय हे समोर आणण्यासाठी, म्हणून किमती का वाढतात किंवा का वाढत आहे हे दाखवून देण्यासाठी रिकार्डो यांनी खंडाचा उद्भव कसा होतो किंवा खंड कसा निर्माण होतो, खंड व किंमत यांचा परस्पर संबंध कसा असतो हे खंडविषयक सिद्धांत मांडून स्पष्ट केले आहे. बघा, त्यानंतर खंडांची त्यांनी व्याख्या मांडलेली आहे डेव्हिड रिकार्डोने. खंडाची व्याख्या काय आहे? जमिनीच्या एकूण उत्पादनापैकी जो भाग जमिनीच्या बघा, जमिनीच्या एकूण उत्पादनापैकी जो भाग जमिनीच्या उपजत व अनिवासी गुणांबद्दल जमीन मालकाला दिला जातो त्याला खंड असे म्हणतात. म्हणजे जमिनीचं जे काही उत्पादनापैकी जो भाग आहे किंवा जमिनीच्या उपजत व अनिवासी गुणाबद्दल जे गुण आहेत जमिनीचे अनिवासी किंवा उपजत म्हणजे अंतर्गतच जे काही जमिनीमध्ये गुण आहेत ते त्या मालकाला म्हणजे जमीन मालकाला त्याचा जो मोबदला दिला जातो त्याला खंड असे म्हणतात, अशी त्यांनी खंडाची व्याख्या केली आहे. त्यानंतर खंडाची निर्मिती. आता खंडाची निर्मिती कशी होते यामध्ये काही त्यांनी 2 पद्धती सांगितलेल्या आहे. खंडाची निर्मिती कोणत्या पद्धतीने होते तर त्यांनी खंडाची निर्मिती किंवा भूमीच्या वैशिष्ट्यामुळे खंड होतो किंवा म्हणजे बघा, त्यांनी खंडाची निर्मिती सांगितलेली. खंडाची निर्मिती ही जमिनीच्या किंवा भूमीच्या वैशिष्ट्यपूर्णतेमुळे होते असे रिकार्डोने सांगितले आहे. जमिनीचा पुरवठा अमर्यादित असतो, त्याचप्रमाणे जमिनीच्या सुपीकतेत भिन्नता असते. लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणामुळे कमी प्रति जमीन लागवडीखाली आणावी लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत खंड घ्यावा लागतो. कमी प्रतीची किंवा कमी सुपीक जमीन लागवडीखाली आणल्याशिवाय अत्यंत सुपीक जमिनीला खंड मिळणार नाही. सुपीक जमिनीवर खंड कसा निर्माण होतो हे त्यांनी 2 प्रकारे स्पष्ट केले आहे. आता पहिला प्रकार आहे विस्तृत लागवड पद्धत. आता हे आपण बघणार विस्तृत लागवड पद्धत. विस्तृत लागवड पद्धतीमध्ये शेती करण्याच्या पद्धतीत अधिकाधिक जमीन लागवडीखाली आणली जाते किंवा शेती करण्याच्या पद्धतीत जमिनीच्या क्षेत्रफळाचा विचार केला जातो त्या पद्धतीला विस्तृत लागवड पद्धती म्हणतात. यामध्ये रिकार्डोने जमिनीची एकूण 3 भागात विभागणी केली आहे. ती म्हणजे सुपीक जमीन, मध्यम सुपीक जमीन आणि कमी सुपीक जमीन. आता यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सर्वप्रथम लोकसंख्या किंवा सर्वप्रथम व्यक्ती काय करेल, जी कमी एकदम सुपीक जमीन आहे ही सुपीक जमीन लागवडीखाली आली. त्यामुळे ते समजा 100 मन गव्हाचे उत्पादन झाले. आता 100 मन किंवा 100 क्विंटल म्हणा, 100 क्विंटल गव्हाचे उत्पादन झालं. त्यासाठी उत्पादन खर्च 5,000 रुपये आला. म्हणजे
एक क्विंटल तर 100 क्विंटल बघितलं आपण, 1 क्विंटल गव्हाचं उत्पादन खर्च हा 50 रुपये व बाजारात त्याला 50 रुपये क्विंटल किंवा 50 रुपये किलो याप्रमाणे विकला जाईल असं त्यांनी सांगितले. म्हणजे समजा लोकसंख्येत वाढ झाली, आता हे झालं सुपीक जमिनीवर. लोकसंख्येत परत वाढ झाली, मग काय झालं, जी पहिली जमीन होती सुपीक जमीन, आता इथं जागा नाही राहिली. त्यानंतर त्यांनी काय केलं, दुसरी जी मध्यम सुपीक जमीन होती ही लागवडीखाली आणली. त्यात आणखीन लोकसंख्या वगैरे वाढल्यामुळं जो सुपीक जमिनीवर पिकवलेला गहू अपुरा पडू लागला किंवा उत्पादन जे काही आहे खाण्यापिण्याचं ते कमी पडू लागलं, तर आता लोक मध्यम प्रती जमीन लागवडीखाली आणतील. या जमिनीला 5,000 रुपये इतकाच उत्पादन खर्च करून 50 क्विंटल गहू पिकविला तर एक समजा इथे एक उदाहरण दिलेलं आहे मनाचं. या ठिकाणी त्यांनी सांगितले 5,000 रुपये इतका उत्पादन खर्च करून 50 मन गहू पिकवलं तर 1 मन गव्हाचा उत्पादन खर्च 100 रुपये इतका येईल. तर हा गहू बाजारात 100 रुपये 1 मन याप्रमाणे विकला जाईल. बाजारात पूर्ण स्पर्धा असल्याने गव्हाची एकच किंमत राहील. त्यामुळे सुपीक व मध्यम सुपीक जमीन येऊन आता 100 रुपये मन याप्रमाणे विकला जाईल. त्यामुळे सुपीक जमिनीच्या मालकाला प्रमाणे 50 रुपये मिळतील. म्हणजे हे उदाहरण नीट समजून घ्यावं. त्यांनी सांगितले जे सुपीक जमीन पहिले 50 रुपये मन याप्रमाणे आपण गहू विकला, परंतु कमी सुपीक जमीन वापरली त्यामध्ये आपलं पूर्ण स्पर्धा आहे हे सांगितलेलं. या ठिकाणी ती जमीन जी लागवडीखाली आणली, लोकसंख्या तितकीच आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, अन्नधान्य कमी पडले, मग त्यात भांडवल वगैरे हे केलं, लोकसंख्या अजून जास्त कामाला लावली आणि त्यातून उत्पादन घेतलं. मग ह्या उत्पादन 100 रुपये इतका उत्पादन खर्च आला त्याला. किती उत्पादन खर्च 100 रुपये आला, पहिल्यात 50 रुपये आला, त्यात 100 आला म्हणून 100 रुपये. तर मग काय झालं, बाजारात किंमत 100 रुपये झाली. म्हणजे पहिले जे 50 रुपये आता 100 झाली, म्हणजे 50 वाढली. मग 50 वाढली म्हणजे पहिल्या जी भूमी सुपीकतेवाल्यांना पहिल्याला खंड मिळतो किती, 50 रुपये. त्यात हे झालं. त्याचप्रमाणे कमी सुपीक जमीन अजूनही लागवड केली, यातही तीच पद्धत. यातही त्याप्रमाणे जर आपण हे केलं, 200 रुपये समजा वाढले, 200 रुपये म्हणजे जी कमी सुपीक जमीन 100 रुपयाला होती, म्हणजे यांना 100 खंड, जी पहिली जमीन त्याला 150 रुपये खंड, अशाप्रमाणे विस्तृत लागवड पद्धत आहे. त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे सखोल लागवड पद्धत. आता सखोल लागवड पद्धत म्हणजे काय, या पद्धतीमध्ये जमिनीचे क्षेत्रफळ आहे तेवढेच ठेवून श्रम भांडवल यांचे प्रमाण वाढवणे होय. या पद्धतीत सुद्धा खंडाचा उद्भव होतो, कारण सुरुवातीला श्रम व भांडवलाचे जे प्रमाण असेल त्यापासून उत्पादन जास्त भर पडते. बघा यांनी काय सांगितले, त्या पद्धतीमध्ये काय झालं, आपण जमिनीचे प्रकार बघितले. आता ह्या सखोल पद्धतीमध्ये काय, विस्तृत पद्धतीमध्ये 3 प्रकार जमीन दाखवली. सखोल लागवड पद्धतीमध्ये जमीन आहे तीच आहे, जमिनीत वाढ नाही किंवा घट नाही काही, परंतु लोकसंख्या वाढली, मग अन्नधान्याचा पुरवठा वाढवायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, त्या जमिनीवर भांडवल आणि श्रमाचे घटक वाढवणे आणि त्यातून उत्पादन मिळवणे. आणि भांडवल आणि श्रम वाढल्यामुळेही जो खंड मिळतो त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी असं सांगितलं, या पद्धतीसुद्धा खंडाचा उद्भव होतो, कारण सुरुवातीला खंड व भांडवलाचे जे प्रमाण असेल त्यापासून उत्पादन जास्त भर पडेल. नंतर श्रम भांडवलाचे पूर्वी इतके प्रमाण क्रमशः वाढवित नेल्यास घट्ट्या फलाचा सिद्धांत प्रत्यक्ष येतो. बघा घट्ट्या फलाचा सिद्धांत म्हणजे एक स्टेज असते, त्या स्टेजपर्यंत आपण श्रमाने भांडवल वाढवलं तर ते उत्पादन वाढतं, परंतु एक स्टेजला ज्यावेळेस पूर्णतः समांतर होतं त्यानंतर ते घटत येत असतं. असं घट्ट्या फलाचा नियम या ठिकाणी येतो. आणि प्रत्येक श्रम भांडवलापासून उत्पादन पडणारी भर घटत जाते, त्यामुळे पूर्वीच्या श्रम भांडवलाच्या प्रमाणात खंड मिळत जाईल असं या ठिकाणी सांगितलं. आता या ठिकाणी खंड व किंमत यांचा संबंध. वस्तूचे मूल्य ठरवताना रिकार्डोने खंडाचा समावेश किमतीत केला नाही. त्यांनी काय सांगितलं, पहिलं कारण सांगितलेलं आहे, रिकार्डोच्या मते खंडावरून किंमत ठरत नसून किमतीवरून खंड ठरतो. जमिनीच्या गुणभिन्नतेनुसार उत्पादन खर्च बदलतो व त्याचा परिणाम म्हणून सीमांत पूर्व जमीन मालकास खंड मिळतो, म्हणजे अगोदर किंमत ठरते व नंतर खंड ठरतो. नंतर दुसरा आहे, खंडामुळे धान्याच्या किमती वाढत नाहीत, तर अगोदर धान्याच्या किमती वाढतात व त्यामुळे खंडाचा उद्भवतो, म्हणजे सीमांत जमिनीस पात्र खंड मिळत नाही. हे त्यांनी 2 कारणं सांगितलेलं आहे. त्यानंतर खंड सिद्धांताचे निष्कर्ष आहे. आता खंड सिद्धांताचे काही निष्कर्ष या ठिकाणी जे काढलेले आहेत किंवा जे काही निष्कर्ष निघतात त्यामध्ये त्यांनी पहिला जे निष्कर्ष आहे तर खंड हा वाढावा स्वरूपाचा असतो. बघा पहिला निष्कर्ष काय, वाढावा म्हणजे जमिनीच्या सुपीकतेतील फरकामुळे उत्पादन खर्च वेगवेगळा येतो व त्यामुळे सुपीक जमीन मालकास खंड मिळतो. हा खंड म्हणजे वाढावा म्हणजे सरप्लस या स्वरूपाचा असतो.
दुसरा निष्कर्ष काय, जमीनदाराचे महत्त्व घटते. जमीनदाराचे महत्त्व घटते म्हणजे काय होतं, निसर्गवाद्यांचे असे मत होते की शेती हा एकच उत्पादक व्यवसाय आहे, त्यामुळे जमीनदारास समाजात फार महत्त्व आले नाही किंवा आले आहे. परंतु रिकार्डोने जमीनदारांना मिळालेला खंड समाजविघातक असल्याने दाखवून दिले, त्यामुळे जमीनदाराचे समाजातील महत्त्व घटले, कारण जमीनदारांना मिळणारा खंड त्याच्या श्रमाचे फळ नव्हे. त्यानंतर खंडावर कर लावला. तिसरा जो निष्कर्ष आहे, खंडावर कर लावला. आता जमीनदारांना काही श्रम न करता त्यांना खंड मिळतो. खंड हे जास्तीचे उत्पन्न किंवा वाढावा आहे, म्हणून खंडावर कर लादावा असे रिकार्डोने सुचविले होते. कारण जमीनदार वर्ग म्हणजे इतरांचे शोषण करणारा व इतरांना उत्पन्नावर जगणारा एक खाऊ वर्ग असं त्यांचं मत होतं किंवा आहे. त्यानंतर खंड सिद्धांतावर काही टीका आहे. नंबर 1ची टीका आहे, खंड सिद्धांतावर जी काही टीका आहे ती पहिली टीका आहे, खंडाची व्याख्या व सिद्धांत यात आंतरविरोध. बघा आता खंडाची व्याख्या आणि आंतरविरोध म्हणजे रिकार्डोच्या मते खंड म्हणजे जमिनीच्या उपजत व अविनाशी गुणधर्माचा मोबदला होय. परंतु सिद्धांताचे स्पष्टीकरण करताना असे म्हणतो की सीमांत जमिनीस खंड मिळत नाही. परंतु टीकाकाराच्या मते सीमांत जमिनीत थोडे तरी उपजत गुण असतातच किंवा असणारच, मग तिला का खंड मिळत नाही, हा एक आंतरविरोध आहे. त्यानंतर दुसरी टीका आहे, जमिनीचे उपजत किंवा अनिवासी गुणधर्म नसतात. आता जमिनीमध्ये रिकार्डोने सांगितले अनिवासी आणि उपजत गुण असतात असं सांगितलेले, परंतु या ठिकाणी नाही म्हणून सांगतात टीकाकार. रिकार्डोच्या मते उपजत गुण असतात किंवा मालकास खंड मिळतो गुणधर्मामुळे अविनाशी. परंतु व्यवहारात असे दिसते की बऱ्याच जमिनी, बघा ज्या जमिनी आहेत या सुपीक नसतात. त्यामध्ये सेंद्रिय व रासायनिक खते वापरून जमीन सुपीकता वाढवता येते, म्हणजेच जमिनीची सुपीकता ही निसर्गनिर्मित नाही असे मानवनिर्मित आहे असं काही टीकाकारांचं मत आहे. त्यानंतर नंबर 3चा आहे, ते आहे खंडाचा उद्भव फक्त जमिनीत होतो. बघा खंडाचा उद्भव फक्त कुठं, जमिनीत होतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे रिकार्डोच्या मते जमिनीच्या उपजत गुणभिन्नतेमुळे फक्त जमिनीच खंड मिळतो, परंतु आधुनिक अर्थज्ञांच्या मते खंडाचा उद्भव दुर्मिळतेमुळे होत असल्याने विशिष्ट काळात सर्व उत्पादन घटकांना खंड मिळतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. नंबर 4ची जी टीका आहे, लागवडीखालील जमीन आणण्याचा क्रम चुकीचा. आता लागवडीखाली जी जमीन आहे, ही जमीन लागवडीखाली आणण्याचा क्रम जो आहे त्यांनी मांडला आहे, सुपीक, मध्यम सुपीक आणि कमी सुपीक. हा खंड चुकीचा आहे असं त्यांनी टीकाकारांनी सांगितलेलं आहे. परंतु टीकाकारांच्या मते यास कोणतेही ऐतिहासिक पुरावा नसल्याने हे चूक आहे. अमेरिकेमध्ये वसाहतवाले असे वागल्याचे आढळत नाही असं त्या ठिकाणी दिसतं. त्यानंतर 5वं जे टीका आहे, खंड जमिनीचा पुरवठा अलौकिक असल्यामुळे मिळतो. बघा म्हणजे खंड जमिनीचा पुरवठा अलौकिक असल्यामुळे मिळतो. टीकाकारांच्या मते काय आहे, जमिनीच्या उपजत गुणामुळे खंड मिळत नाही, तर खंड मिळण्याचे खरे कारण जमिनीची पुरवठा अलौकिक आहे, म्हणजे जमिनीचा पुरवठा अलौकिक आहे हे खंड मिळण्याचं खरं कारण असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर 6वी टीका आहे, सदोष गृहीतावर आधारित. आता रिकार्डोने खंड सिद्धांत बाजारात पूर्ण स्पर्धा असते असं मानलं आहे. भूमी या घटकात घट्ट्या उत्पादन फलाचा प्रत्यय येतो यासारख्या गृहीतावर आधारित आहे. परंतु टीकाकारांच्या मते बाजारात पूर्ण स्पर्धा नसते तर अपूर्ण स्पर्धा असते. तसेच खतांचा वापर करून उत्पादन वाढवता येते असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर 7वी जी टीका आहे, जमिनीचा उपयोग केवळ अन्नधान्याच्या निर्मितीसाठी होतो. आता औद्योगिक क्रांतीनंतर म्हणजे हे म्हणणं चुकीचं आहे असं टीकाकार म्हणतात, कारण की आजच्या काळामध्ये औद्योगिक क्रांती जमिनीचा वापर उद्योगासाठी केला जाऊ लागलेला आहे. त्यानंतर 8वी आणि शेवटची जी काही टीका आहे, तो खंडाचा समावेश किमतीत होतो. आता किमतीत होत नाही असं या ठिकाणी जे मत आहे ते टीकाकारांचं आहे. त्यांनी काय सांगितलं, परंतु आधुनिक अर्थज्ञांच्या मते खंडाचा समावेश उत्पादन खर्चात होतो आणि उत्पादन खर्चावरून किंमत ठरते, म्हणजे खंडाचा समावेश किमतीत होतो असं या ठिकाणी टीकाकारांनी सांगितलेलं आहे. अशा रीतीने या सिद्धांतात काही दोष असले तरी समाजवादी अर्थशास्त्रज्ञ या सिद्धांताकडे आदराच्या भावनेने पाहतात. सिडने व वेब तर रिकार्डोचा खंडविषयक सिद्धांत सामुदायिक अर्थव्यवस्थेची कोनशिला मानतात. म्हणजे बघा अत्यंत महत्त्वाचा, जरी या सिद्धांतावर टीका होत असेल तरी सदर सिद्धांत हा अत्यंत महत्त्वाचा आहे, याचं महत्त्व कमी होत नाही असं या ठिकाणी वरील सिद्धांतावरून आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.